व्हॅलेंटाईन्स डे वगैरे असं काही पटतच नाही. का? म्हणजे आता व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशीच प्रेम व्यक्त करायचं असं काही असतं का? बघा ना, प्रेमाला जातीचं बंधन नसतं, धर्माचं नसतं, वयाचं नसतं, जागेचं नसतं, कसलंच बंधन नसतं. मग दिवसाचं तरी कशाला? करेक्ट. आणि तसंही प्रेम हे कधी होऊ शकतं यार. एक्झॅक्टली. आणि कुणालाही होऊ शकतं. म्हणजे आयुष्यात फोकस असणाऱ्याला पण आणि नसणाऱ्याला पण. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, कुणावरही होऊ शकतं. करेक्ट. म्हणजे अगदीच ज्याच्याबरोबर आपली फुल ऑन दुश्मनी आहे ना, त्याच्या पण आपण प्रेमात पडू शकतो. हा, आता हा वेगळा मुद्दा आहे की एकदा प्रेमात पडलं ना की आपला पार्टनरच आपला एकदम चांगला मित्र होऊन जातो. एक्झॅक्टली. आणि कधी कधी मित्र सुद्धा चांगला पार्टनर होऊन जातो. करेक्ट आहे. एनिवे गाईज, व्हॉट डू यू थिंक? काय बेटर आहे, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? कसंही म्हणजे कसं आहे ना, लव्ह मॅरेज मध्ये लोक आधी प्रेमात पडतात आणि मग त्यांच्यात मैत्री होते. पण अरेंज मॅरेज मध्ये ना तसं अपेक्षित नसतं. त्यात कसं असतं, आधी चांगले मित्र व्हा आणि मग प्रेमात पडा. वाव यार, कन्सेप्च्युअली बघायला गेलं तर अरेंज मॅरेज किती मस्त वाटतं ना. पण तेच प्रॅक्टिकली विचार केला की आहेच परत तो सगळा तामझाम, लग्न, वरात, विधी अँड व्हॉट नॉट. खरं यार. ठीक आहे ग, दोज आर जस्ट रिच्युअल्स. पण या सगळ्यामुळे रिलेशनला फक्त नाव मिळतं. पण ऍक्च्युअल मध्ये ना, रिलेशन व्हायला मैत्री आणि प्रेम हसावंच लागतं. क्या बात आहे यार. व्हेरी नाईस यार, केवढं भारी बोललीस. कसं सुचतं तुला? हाय, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण एक महत्वाचं बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? बोल. तेच ज्याच्यासाठी हा आजचा दिवस असतो. ऍक्च्युली आय लाईक यू. सॉरी असं डायरेक्ट सांगतोय, बट आय रिअली लव्ह यू. हे तुझ्यासाठी. मी वाट बघेन तुझ्या उत्तराची. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. हा? साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, अगं, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग, काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव,
अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके